खरं तर ना गावात आलं की वेळ जणू थोडी थांबतेच हां. मोठ्या शहरात ना सगळं काही घड्याळाच्या काट्यावरी चालतं. पण इथं प्रत्येक क्षण ना निवांत जगायला मिळतो. तर नमस्कार, मी पूजा आणि तुमचं पूजाच डेली व्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तर आज मी आणि आईनं चुलीवरती चकली बनवण्याचा प्लॅन केलेला आहे. तर इथं मी चाललेली आहे आणि इथं आमचा गोठा आहे. गोठ्याच्या साईडला ना एक छोटीशी रूम आहे, जिथं की त्याच्या साईडला आम्ही चूल केलेली आहे. आणि इथं जाऊन बघते तर ना आमच्या आईचं आणि आबांचं ना थोडंसं काम चालू होतं, जे की तुम्हाला दिसतंय लाकडांवरती ना सगळं काही सामान ठेवलं होतं. ते खूप येता जाता दिसत होतं कसं तरी, म्हणून म्हटलं हे एका साईडला टाकलं. तर पलीकडच्या साईडला ते टाकत होते आणि इकडची जागा थोडी रिकामी करायची होती. तर ना आता हे सगळं काही जे चकलीचं साहित्य असतं ना, ते मी म्हटलं अगोदर शेगडीवरती घरामध्ये ना शेगडीवरती गरम करून घ्यावं. तर त्यासाठी मी इथं घेतलेले तांदूळ, पोहे, हरभरा डाळ, ओवा, उडीद डाळ आणि जिरे. धणे पण घ्यायचे आहेत, पण इथं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे. थोडंफार ते मी विसरलेली आहे. नंतर मग मी ते धणे भाजले. तर इथं कढई गरम करून करायला ठेवलेली आहे. तुम्ही इथं शेगडी साईडला बघाल तर शेगडीवर थोडीफार घाण वगैरे दिसते, म्हणजे खराब झालेली दिसते. तर ते काय होतं ना, की दररोजच्या घरच्या धावपळीत ना एवढं सगळं काही साफसफाई करायला जमत नाही. तर हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसणार आहे. थोडीफार मी साफ करून ठेवीन ती. तर इथं मी तांदूळ वगैरे थोडेसे नॉर्मल भाजून घेतलेले आहेत. जास्ती गरम नाहीत करायचे, थोडेफार भाजून घ्यायचे आहेत. तर हा व्हिडिओ मी काढला होता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि इथं नांदाना म्हणजे सगळेच जाऊन ना फुल इकडे-तिकडे गोळा करून आले होते. कारण त्यांना स्कूलमध्ये सांगितलं होतं, की घरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांची पूजा करायची. त्यामुळे ना ते ना सगळी काही फुलं गोळा करून आणून आज आमची संध्याकाळची पूजा करणार होते. नंतर इथे ना मी हरभरा डाळ वगैरे अशी थोडीशी नॉर्मल भाजून घेतली. खरं तर ना चूल म्हणजे काय आपलं राहतं ना, की फक्त स्वयंपाक करण्याचं ठिकाण नाही राहत. तिथं ना घराला जोडणारी जागा असते. म्हणजे आपण चुलीच्या शेजारी ना अगोदर लहानपणी कसं असायचं ना, चूल करायची आई आणि चुलीच्या शेजारी आपण सगळेजण गरम-गरम जेवायला तिथंच बसायचो. म्हणजे ती आजही आता आज चूल बनवली ना, तर आठवण येते, की आपण लहानपणी अशा काही गोष्टी करत होतो. त्या आठवणी ना असं डोळ्यासमोर भरकन उभ्या राहतात. तर इथं मी थोडेफार पोहे वगैरे ना भाजून घेते आहे. उडीद डाळ वगैरे भाजून घेते आहे आणि म्हटलं ना चुलीवरती ते भाजायला वेळ लागेल. म्हटलं शेगडीवरती आधी गरम करावं हे, नंतर चुलीवरती हे सगळं काही नेऊन तिथं चकली बनवायला घ्यावी. तर चकली बनवण्याचं असं विशेष काही कारण नव्हतं, पण म्हटलं मुलांना थोडंफार बनवायला लागते. खायला दररोजचं काहीतरी लागते, तो म्हटलं बनवून ठेवावी. इथं मी शाबू वगैरे थोडंफार नॉर्मल भाजून घेते आहे. खरं तर आमच्याकडे ना दळायची ना चक्कीच आहे तो. सो मग आम्ही ते ना घरच्या घरी सगळं काही बनवतो. मी आता ते सगळं काही पीठ जे आपण सारण बनवलेलं आहे ना, साहित्य केलं होतं, जे गरम केले आपण पोहे वगैरे, तांदूळ वगैरे, ते मी घेऊन इकडे चिक्कीकडे आले होते आणि चिक्कीमध्ये तुम्ही बघाल ऑलरेडी ना गहू दळायला टाकले होते. गव्हा तिथे गेले तर मी बघितलं ना गव्हामध्ये ना थोडेसे आईने तांदूळ टाकले होते. कारण मी कधीच असं करत नाही की गव्हामध्ये तांदूळ टाकते. तर मी आईनं विचारलं होतं की हे का करताय, म्हणजे का तांदूळ टाकलेत गव्हामध्ये? तर त्यांनी मला सांगितलं की चपात्या आहेत ना, असं तांदळामुळे ना चपाती एकदम असे चपातीचं जे पीठ राहते ना, ते एकदम चिटकून राहते, म्हणजे एकदम चिकट-चिकट राहते. त्यामुळे चपात्या चांगल्या फुगतात. मग ते मला आज काहीतरी नवीन कळलं. मग त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये जे आपण साहित्य गरम करून आणलं होतं ते टाकलं होतं आणि ते पीठ मी तयार तयार कर दळण करायला घेत होते. त्याचं पीठ तयार होत होतं. तर ही चक्की ना खूप दिवसापासून आहे आणि आमच्याकडे कसं ना कोणी, म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालं ना तेव्हापासून ही गव्हाची चक्की अशीच आहे. मग कोणी आपण जसं माझ्या आईकडे काय करतात, की बाहेर दळण करून पीठ घेऊन येतात. पण इथं ना सगळं काही चक्कीवरतीच बनवलं जातं. गावच्या वातावरणामध्ये कसं राहतं ना, की गावच्या लोकांना ना असं प्रत्येक वेळेस जाणं येणं, म्हणजे गावातून प्रत्येक प्रत्येक गोष्टीला गावात जाणं, ते गोष्टी घेऊन येणं, हे खूप कामाचं वाटतं. त्यामुळे ते काय करतात, सगळ्या सोयी त्यांना घरामध्येच उपलब्ध करून घेतात. जुने नाहीत का तेवढे? हा सापडलं का नाही तुला? नाही जुनं नाही. त्यामध्ये आता या दोन वस्तू राहतील. तो थोडस आणि जुनं आहे तो. बाटली बाटली आहे का नाही? गहू पण लागतात काय? थोडस आहे का तुम्ही त्यांना करू शकतो.
तर मी इथे आले होते धने शोधायला, कारण मगाशी ना माझ्याकडून धने गरम करायचे राहिलेच होते. तर एका छोट्याशा बादलीमध्ये ना आईने ते धने ठेवले होते आणि ते आता मी थोडेफार भाजून घेते शेगडीवरती. काय काढले नाव लिहिलं ती सगळ्यांची. का असं काही विषय असंच नाही, असंच असंच. नंतर आता इथं तुम्ही बघाल की गव्हामध्ये ना आईने तांदूळ टाकलेले आहेत. तर ना इथं साईडला चूल आम्ही बनवलेली आहे, म्हणजे चूल बनवली नाही, ती सिमेंटची चूल आम्ही विकत आणलेली आहे. आणि घरी पलीकडच्या साईडला कसं तिथं घरामध्ये ना खूपच हे वाटतं, कंजेस्टेड वाटतं, म्हणून काय इकडे काय चूल केली. म्हटलं आता थंडी पण चालू होईल, थंडी चालू झाल्यानं घरामध्ये खूपच थंडी वाजणार, म्हटलं बाहेर चुलीवरती दररोज स्वयंपाक करत जाऊयात. परत काढते तर आता ही सगळे काही भाजणी मी भाजून पीठ तयार करून घेतलेलं आहे ना. हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशी काढलेला होता मी. नेक्स्ट डेला मी ना तो म्हटलं चकली वगैरे करून घ्या, कारण ऑलरेडी मला खूप लेट झाला होता. हाय, सोबत राहणार आहे. इथं ये की माझ्या उशी बघ स्टार्ट करावी. हा सगळं चाळ ह्यातलं परत काढून ठेवते, नंतर एकच मळते. हे मळायला एवढं सगळं एका ह्याच्यात हा सगळं मिसळून पडलं. आई हे तर काय नाही. आग तसं करू नको. थांब ना, ते आता मिक्स होतं परत. करू का मी चांगली? झालं. काय केलं तुम्ही? आई म्हटल्याची पाणी आले अशी सगळं अख्खं बाहेर निघाल्या. आता हे सगळं करताना ना मला एक सीन दिसला. हा राजा टाकटच्या खाली निवांत झोपला होता. आता हे सगळं काही मिक्स करून ना जिरे वगैरे वरून टाकून गरम पाणी, आम्ही तो गरम पाण्यामध्ये ना ओवा वगैरे जिरं वगैरे टाकून ना ते सगळं काही मिक्स करून पीठ बनवलं आणि लगेचच आम्ही चकल्या करायला बनवायला घेतला. पहिल्याच आहे ग, तिला कळत नाही बघ. पहिला झाकला केवढा पहिल्यांदा झाकला केवढा केला, पण तिला सवय नाही बघायला. भेटी कोण कोणा समोर मी मागचं नाही करणार. चकल्या सगळं तिच्या मुलीनंतर एवढं खाल्ल्या. तिला चकल्या लई छान केलं होतं. उद्या वाटते, उद्या बुद्धी लहान तुटपट करून चौदाच करायचे ते. आपल्या घरचं ताजं ताजं पीठ गव्हाचं असतं. खरं तर ह्या चकल्या ना आम्हाला पेपरवरती बनवायच्या होत्या, पण ना बाहेर पाऊस चालू होता, त्यामुळे ना आत घरामध्ये जाता नाही आलं. म्हटलं चला एक इथं थोडंफार काहीतरी सापडले, त्याच्यावरतीच आपण चकल्या बनवून घेऊयात. हिर असला की मग बरोबर ते हात हे होते, बसत लाल लाल व्हायला लागलं
लाल होऊ द्यायचं आणि परत ना बाहेर काढला मग असं फोडून बघायचा जाळी बनती त्यात हा त्यात अशी जाळी आणि जर आपण फोडलं पीठ जर निघलं मग ते सगळं विघळून जातं परत ना टाका टाकल्यानंतर टाका जेणे देवा तसं एकाकी होतोय तू शांत अभ्यास कर ग कसं झालं गॅस फुल केला की असं वरण लाल लाल होत आणि आत पीठ जर माय तशीच राहते मग आपली जर माय असं राहिली ती एकट्याला काय ते तसं होतं म्हणून मी काल म्हणलं की नको हे कराय निवांतीने करू आपण हा सरांनी टीचा पण टेबल 2 टाइम लिहायला सांगितलं एक पेपर राहू दे का राहू दे राहू दे. महिना गुलाबजामुन ठेवते महिना मस्त तब्येत भरून मस्त म्हणजे लई दिवस राहते महिना दीड महिना फर्स्ट अभ्यास झाला माझ्यासाठी ना हा फक्त व्हिडिओ नाही आहे, ही एक आठवण आहे. उद्या जेव्हा हा व्हिडिओ पुन्हा पाहीन ना तेव्हा हे क्षण ना पुन्हा जगायला मला मिळतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर मग माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.